आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊया. पुढची रेसिपी काय आपली? पुढची रेसिपी आहे ही सीझनल आहे, म्हणजे तुरीच्या शेंगा ज्या राहतात ना त्या याच दिवसात मिळतात हिवाळ्यात. तर त्या ज्या ओल्या शेंगा राहतात त्याचे दाणे काढले. नाव काय? तुरीच्या शेंगांच्या गोळा भात. तुरीच्या शेंगांचा गोळा भात. ओके. साहित्य सांगता मला काय काय? या तुरीच्या शेंगांचे दाणे आहे. ओके. खोबरं, आपण तांदूळ बासमती पण घेऊ शकतो आणि चिंदूर पण घेऊ शकतो, कोणताही पण जो आवडेल तो. हिंग, हिरवी मिरची, धनेपूड, जिरेपूड, कोथिंबीर, हळद, लाल सुक्या मिरच्या, गोड लिंब, लिंबाचा रस, मीठ, तिखट आणि मोहरी. ओके. साहित्य बघितलेलं आहे. आता काय करायचं मला सांगा. आता हे तुरीचे दाणे घ्यायचे. या तुरीच्या दाण्यांमध्ये आपण हिरवी मिरची टाकू. ओके. बरं, ते तुरीचे दाणे नुसते घेत ना, ते काय शिजवलेलं वगैरे? नाही नाही नाही, अगदी कच्चेच आहे. ओके. आणि त्याच्यात थोडासा गोडलिंब टाकू. मीठ चवीनुसार. ओके. थोडीशी कोथिंबीर. आणि लिंबाचा रस. हा लिंबाचा रस कोणाला आंबट जास्त आवडतं तर त्या हिशोबाने टाकायचं आणि हे सगळं मिक्सरवर फिरवून घ्यायचं. ओके. अच्छा, हे मिक्सर मध्ये घालून आणायचं. मिक्सर मधून सगळं काढलेलं आहे, पण सगळं म्हणजे नेमकं काय परत एकदा मला सांगा. ह्याच्यात काय काय घातलंय आपण? ह्याच्यात आपण तुरीचे दाणे घेतले. ओके. हिरव्या मिरच्या, गोड लिंब, कोथिंबीर, मीठ आणि लिंबाचा रस. ओके. आता पुढे काय करायचं मला सांगा. इथे आपण तेल तापलेलं तापत ठेवलंय. मोहरी टाकू. ओके. हे काय आपण? हिंग. हिंग, हळद, लाल मिरच्या टाका सगळे, मीच खाणार आहे. आणि आपण हा धुवून घेतलेला जो तांदूळ आहे तो आपण आता याच्यात थोडासा भाजू आहे. ओके. आता थोडासा तांदूळ चांगला असा थोडासा गुलाबी होस्त भाजून घेऊ. भाजण्यामागचं कारण काय हो? भाजला ना की छान मोकळा होतो भात. बर बर बर. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, जे आतापर्यंत जेवढे एपिसोड केले ना ते एका बाजूला कुठेतरी गरम पाणी आहे आंघोळीसाठी, आय मीन स्वयंपाकासाठी. गरम पाणी याच्यासाठी वापरतात लवकर लवकर होतं. आता चांगला भाजून घेतला आपण. त्याचं काय आता पुढे काय करायचं काय? आता याच्यात आपण मीठ टाकू. मीठ टाकल्याने काय होतं? शिजतो. नाही, मीठ आता म्हणजे आता आपल्याला तो कुकर मध्ये शिजवायचा आहे. बरोबर. भात. मीठ टाकू. धणे जिऱ्याची पूड, जिऱ्याची पूड, आणि थोडं तिखट. आता भाजून झालेला आहे. तिखट टाकू. आणि आपण जे तांदूळ घेतले हे कढईत सुद्धा करू शकतो, पण कुकर मध्ये लवकर होतात म्हणून आपण हे आता भाजलेले जे तांदूळ आहे ते कुकर मध्ये टाकूया. एक मिनिट थांबा. आणि तांदळाच्या दुप्पट पाणी घ्यायचं. आणि तांदूळ जर 1 वाटी घेतलं असेल तर 2 वाटी, आणि तांदूळ जर खूप जुना असेल तर थोडस 2.5 वाट्या घेतला तरी चालतं. आणि याच्यात हे पाणी ओतायचं. आता आत काय घडते आपल्याला काही कळणार नाही यार, पण आत टाकताना आपण काय टाकले हे आपल्याला माहिती आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. नुसतं झाकण ठेवूया आणि हे गोळे करून घेऊया. आपण हे जे गोळ्यांचं केलंय ना, हे गोळे, हे आपण जे गोळे हे अशा मुठीच्या आकाराचे करायचे, छोटे छोटे. बर. म्हणजे हे प्रमाण करेक्ट व्हायला पाहिजे, म्हणजे ते गोळे व्हायला पाहिजेत. नाही झाले तर थोडासा 1 चमचा बेसन टाकून मग ते वळू शकतात. ओके. पण आता हे होऊन राहिले आहे. बरोबर.
आता हे त्यात सोडायचे का? हा, आता याची एक वाफ आलेली आहे, थोडासा तांदूळ शिजत आलाय. आपण आता हे गोळे अलगद त्याच्यात टाकून घेऊ. आणि साधारण किती वेळ लागतो मग पुढे? 10 मिनिटं? बस. आता आपण किती शिट्ट्या काढायच्या? कुकर लावून द्यायचा, कुकरचं झाकण, आणि 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. चुकून स्वतःची एक शिट्टी वाजवाल तसं नाही, त्याच्या 3 शिट्ट्या व्हायला पाहिजेत. ओके, चला वाजवा, शिट्टी वाजवा. आय मीन टू से, लिहा साहित्य आणि कृती. तुरीच्या दाण्यांचा गोळा भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तुरीचे दाणे, सुकं खोबरं, तांदूळ, हिंग, हिरवी मिरची, धणेपूड, जिरेपूड, कोथिंबीर, हळद, सुक्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, मीठ, लिंबाचा रस, तिखट, मोहरी आणि बेसन. कृती: प्रथम तुरीचे दाणे, हिरवी मिरची, कढीपत्ता, मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. या मिश्रणाचे गोळे करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि सुक्या लाल मिरच्यांची फोडणी करावी. त्यामध्ये भिजवलेला तांदूळ खरपूस परतून घ्यावा. या मिश्रणामध्ये मीठ, धणेपूड, जिरेपूड, तिखट आणि पाणी घालून एक वाफ येऊ द्यावी. या मिश्रणामध्ये तुरीच्या दाण्यांचे गोळे घालून भात शिजवून घ्यावा.